5 वर्षापासून आम्ही विविध क्षेत्रात काम करतो आहे. स्त्री सशक्तीकरण करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे, त्याच्यानंतर आरोग्य क्षेत्रातसुद्धा आम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा सशक्तीकरणासाठी आम्ही काम करतो आहे. खेड्यापाड्यामध्ये जाऊन आम्ही तिथं हे करणं, अनाथ आश्रम झाले, वृद्धाश्रम झाले, याच्यामध्ये सुद्धा कामं करतो आहे. यामधला सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे की रक्तदान हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. आता काय झालं, रक्तदान शिबिर घेण्यामागचा आमचा मेन उद्देश आहे की मी मागील 12-13 वर्षापासून ठाणे वाघ स्टेटमध्ये काम करतो आहे कॉर्पोरेट लेवलला, प्रॉपर्टी सर्व्हिसेसमध्ये. तर या माध्यमातून असं जाणवलं की भरपूरसे कॉर्पोरेटरमध्ये जे काम करणारे युवक असतात, एम्प्लॉईज असतात, त्यांना ब्लड डोनेशन तर करायचं असते, बट त्यांना एक तर वेळ भेटत नाही, वेळ भेटला तर योग्य जागा भेटत नाही. त्या दृष्टिकोनातून मी पहिला कॅम्प इथं जवळपास 2-2.5 वर्ष अगोदर घेतला होता. त्यावेळेस आम्हाला भरघोस प्रतिसाद भेटला. आम्ही 10-20 बॉटल भेटेल या उद्देशाने आम्ही कॅम्प लावला होता. तर पहिल्या कॅम्पला आम्हाला जवळपास 150च्या जवळपास आम्हाला रक्त बॉटलचं संकलन झालं. आणि या माध्यमातून मग लोधा सुप्रीमसमध्ये किंवा इतरही IT पार्कमध्ये सुद्धा आम्ही विविध ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरांचे आयोजन सुरू केले. आणि यामागचा मेन उद्देश आहे की ज्या वेळेस आम्हाला ब्लड बँकवाल्यांनी संपर्क केला की बाबा आता रक्तांचा तुटवडा चालू आहे, गरीब लोकांना रक्त भेटत नाही आहे, डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम्स होतात, किंवा सिकल सेल झाले किंवा ते ॲनिमियासारख्या बिमारीमध्ये ज्यांना किंवा डायलिसिसवाल्या पेशंटनासुद्धा ब्लड लागतात, त्यावेळेस पल्लवी ब्लड बँक आणि डायसन फाउंडेशन त्यांना यथोचित मदत करतात. आणि आपल्या पल्लवी ब्लड बँक आणि डायसन फाउंडेशन हे महाराष्ट्रापुरतंच मर्यादित नसून तर संपूर्ण भारतामध्ये ग्वाल्हेर, UP इथे सुद्धा आपण पेशंटचे आम्हाला फोन येतात, तिकडचे त्यांचे नातेवाईक त्या साईडला असतात त्यांचे, तर आम्ही तिथेसुद्धा रक्त त्यांना योग्यरित्या पुरवठा करतो. आणि आपण जे रक्तदान करताय आमच्यासोबत इथे, तर हा योग्य ठिकाणी आपला रक्तदानाचा त्याचा उपयोग केला जातो. कारण शासकीय लेवलवर ही पल्लवी ब्लड बँक आज नामांकित ब्लड बँक आहे. आणि कोणाकडनंही अतिरिक्त पैसा न घेता आपल्या जर फाउंडेशनचं नाव जर सांगितलं, फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना ब्लड पुरवला जातो. आणि रक्तदान करणे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे, श्रावण महिन्याच्या सुरुवातीला रक्तदान करून आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात करावी असा माझा मानस होता. त्यामुळे आम्ही आज ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. आणि सोबतच डायसन फाउंडेशनला 5 वर्ष पूर्ण झालेलं आहे यशस्वीरित्या. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने, सपोर्टने आम्ही चांगले काम निरंतर करत राहू भविष्यातसुद्धा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नमस्कार. आज जो रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आपल्या डॉक्टर अतुल राठोड साहेबांनी डायसन ग्रुपच्या वतीनं आज हा रक्तदान शिबिर आयोजनाचे कार्य म्हणजे त्यांचं जनसेवा हीच ईश्वर सेवा अशी संबोधली जाते. या जनसेवेकरता त्यांना जो हे कार्य केलेलं आहे हे अति महत्त्वाचं आहे. आजकाल आपण पाहतो की रक्ताच्या तुटवड्यावरून काही गोरगरिबांचे जीवाची हानीसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. या मदतीमुळे हे लोकांना खूप चांगली मदत होईल. या कार्याला सर्वजणांनी सहभाग द्यावा आणि जनसेवेमध्येच आपली ईश्वर सेवा म्हणून आपण या कार्याला बघावं. सर, काय सांगाल कशा प्रकारे रक्तदान शिबिराचं आयोजन असतं? दर 2-3 महिन्यातून अशा प्रकारे डायसन फाउंडेशनच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित केलं जातं. कसं बघताय रक्तदान शिबिराकडे? ये बहुत बढ़िया और एक नोबल कॉज है और ये मिस्टर अतुल राठौर हमेशा ऐसे ऑर्गेनाइजेशन करते रहते हैं. और पल्लवी ब्लड बैंक और अतुल राठौर जिसे मिलकर डायसन ग्रुप दोनों मिलते हैं और ये प्रोग्राम यहाँ पर हमेशा होता रहता है. और हम लोग एज ए सोसाइटी इनको जो भी सहूलियत चाहिए हमारी तरफ से जितना होता है वी आर रेडी टू गिव देम ऑल द सपोर्ट. और हमेशा ऐसा होता रहता है. और हमारे पास भी बहुत सारे वॉलंटियर्स हैं जो ब्लड डोनेशन करना चाहते हैं और दे गेट अ चांस हियर टू डोनेट द ब्लड. और वी आर वेरी हैप्पी विद दिस कैंप एंड वी आर ऑलवेज देयर टू सपोर्ट.